कदाचित माहिती नसतील अशी प्रकरणं पण आहेत. काही लोक 1500 दिवस आहेत. माझ्याकडे एक प्रकरण आहे असं 1561 दिवसाचं आहे. एवढे दिवस आपण काय केलं? 700 दिवसाचे 451 दिवसाचं इथं असाधारण रजा हा शब्द प्रयोग आहे. पण ठीक आहे, आपण ते समजून घेऊ. जरी बिनपगारी रजा म्हणून मंजूर केली असेल तरी तिला आपण असाधारण रजा ट्रीट करून पुढे जाऊ. पण ज्यांचा असाधारण रजा मंजूरच झालेल्या नाहीत, आतापर्यंत मंजूरच नाही झाले, ते प्रकरण असे असतील तर त्याला जोपर्यंत ते होत नाही. पण ही जर असाधारण रजा जर मागच्या पिरियडची असेल मॅडम, ही जर कर्मचारी त्यांना परिवीक्षाधीन कालावधी नाही, त्यांच्या आदेशामध्ये परिवीक्षाधीन कालावधी नाही, मग अशा लोकांचं कसं करणार? नाशिक पॅटर्न हा 2003 ला लागू झाला. 2003, 4, 5, 6 पर्यंत 6 ला तो संपुष्टात आलेला असेल, बरोबर आहे. नाशिक पॅटर्न मध्ये काही नव्हतं. ती प्रोसिजर होती, ती सरळ सेवेची पूर्णपणे प्रोसिजर अडॉप्ट केलेले, त्याच्यामध्ये रोस्टर फॉलो झालेले, जाहिरात दिलेले, सगळं झालेले, बरोबर आहे. फक्त त्यांना त्यावेळी एकत्रित मानधन दिलं, कन्सोलिडेटेड पे दिलेला होता, बरोबर. कन्सोलिडेटेड पेने त्यांची नेमणूक झाली तर मला असेल, आणि तो प्रोबेशन पिरियड जर संपवला असेल तर आपल्याला काही अडचण येणार नाहीये. त्यांची नियुक्ती समजा 2003 ला झाली आणि 3 वर्ष नाशिक पॅटर्न मध्ये होते, 3-6 नियमित केलेले आहेत. या बाबतीत तो प्रश्न आहे तुमचा. तर आपण ज्या 12 वर्षाची गणना किंवा 10 वर्षाची गणना करतो त्या नियमित सेवेच्या दिनांकापासून पुढे 12 वर्ष त्याची नाशिक पॅटर्न किंवा टेम्पररी किंवा ठोक मानधन जी असेल तर ती सेवा आपण आश्वासीसाठी पकडत नाही. ते काय म्हटलेलं आहे, नियमित सेवेची एकाच पदावर नियमित सेवेची की जर असाधारण रजा जर का मंजूर नसतील झाल्या आणि त्या अगोदरच्या असतील तर मग त्यावेळेला कसं करता येईल? म्हणजे पहिल्या लाभाचं म्हणताय की सर ह्या लाभासंबंधित नाहीये, संबंधित आहे. हा, म्हणजे त्यांच्या असाधारण रजा आहेत पण अद्याप त्या मंजूर नाही. आणि आपल्याला आता आपल्याला दुसऱ्या लाभासाठी किंवा पहिल्या लाभासाठी आपण प्रस्ताव तयार करतोय. तर आता पहिल्या ज्या चुका झालेल्या असतील तिथे आपल्याला काही काय हे नाहीये. पण जर आता मंजूर नसतील त्या रजा तर त्या रजा मंजूर करून घ्याव्या लागतील. त्याच्यासाठी पूर्ण प्रोसिजर करून आपल्याला हा लाभासाठी त्यांचा प्रस्ताव मंजूर कुठून करता येईल, आता की अगोदर जिथे कुठे कार्यरत होते तिथून? नाही, बघा जिथं आता ते सगळं सेवा पुस्तक सगळं तो तुमच्या स्वतःच्या रजा घेऊनच तो इकडे तुमच्याकडे आलेला आहे, तर तुम्हाला इथून प्रोसीड करावं लागेल. म्हणजे आजच्या दिनांकाला हो, आजच्या दिनांकाला मंजूर केली तर म्हणून मंजूर केल्याशिवाय तुम्हाला तो अहवाल देताच येणार नाही. एक तर ती विनावेतन करा, त्याच्या शिल्लक असतील रजा त्या खाती त्यावेळेला तर अर्जित रजा आता त्यावेळेची परिस्थिती आणि अधिकाऱ्यांची मानसिकता काय आहे ते बघून आता मंजूर करायला लागतील त्या. आणि मंजूर केल्याशिवाय म्हणतील ते समजत नाही तुम्ही आता असाधारण म्हणून दिलंय पण त्या मंजूर कुठे आहे. आणि त्या मंजूर करताना जर का त्यांनी 4-5 दिवसाचे असतील आणि त्याच्या खाती रजा शिल्लक असतील म्हणून त्यांनी हे वैद्यकीय किंवा अर्जित रजा म्हणून मंजूर केल्या तर तुम्हाला ते हे कसं करता येईल, तो कालावधी टिळक नाही करता येणार. तुम्ही वार्षिक वेतन कशा द्यायचा म्हणजे असे कर्मचारी जे आहेत जे खूप दिवस सांगतात असाधारण रजेवर यांच्या बाबतीत पहिलं तुम्ही असाधारण कुठली रजा करायची, त्यामुळे ते असाधारणकडे जाणार आहे. मग असाधारणचा पहिला वेतनवाढीचा नंतरचा प्रश्न येणार आहे. पहिली रजा मंजूर जोपर्यंत रजा मंजूर होत नाही तोपर्यंत तुम्हाला इन्क्रीमेंट देता येणार नाही. अशा कर्मचाऱ्यांवर तुमचा अधिकार आहे, तुम्हाला पॉवर डेलिगेट केलेला आहे, तुम्ही त्यांना नोटीस वगैरे तुम्ही कारवाई करायला पाहिजे. किरकोळ शास्तीचे अधिकार तुमच्याकडे आहेत. बघा, असा कर्मचारी दयामाया करायची काही गरज नाहीये. जेवढं तुम्ही स्ट्रॉंग राहणार तसं तो पुढे कधी रजेवर जाणार नाहीये. तुम्ही कागदावर घ्या, माझं असं स्पष्ट मध्ये तुम्ही किती शोकात दिले त्यांना, अशा कर्मचाऱ्यांना किती शोकात दिले.
मला उद्या एखादा तुम्ही फॉर्मॅट पाठवा, तुम्ही जे काही शोकास दिले असेल. माझं स्पष्ट मत आहे असं की आपण शोकास देतोय, पण शोकास त्याला ठपका ठेवता आला पाहिजे, ठेवण्यासारखी पाहिजे. तुम्ही शोकास दिला, तुम्ही ही नोटीस मिळाल्यानंतर उत्तर द्या, हे असं नाही होणार आहे. तुमचा वारंवार तर रजा घेण्याकडे कल आहे, आणि तुमचे इन्क्रीमेंट का थांबवले ते गोपनीय अहवालात नोंदी का घ्यायला आहेत, आणि मला जे पॉवर डेलिगेटेड केलेले आहेत त्याच्यानुसार कारवाई, प्रशासकीय का कारवाई, किरकोळ शास्तीचे अधिकार तुम्हाला दिलेले आहेत का सगळ्यांच्याकडे? हा, मेलवर टाका. हे मॅडम कधीच आहे, 2002 ला सन्माननीय स्वराज शिंदे होता की राहिलेले जे 1,500 लोक आहेत ते आपल्याला 15 दिवसात संपवायचे. म्हणून आज आम्हाला माहिती आहे की आज 28 तारीख आहे, तुमचा पगाराचा दिवस आहे, सगळ्यांचे प्रस्ताव ERP वगैरे द्यायचे असतील, तरी देखील आम्ही अरेंज केलं. आयुक्तांनी स्पेशल मान्यता दिली आहे आणि त्याच्यासाठी आम्ही तुमच्या समोर आहे. तुमच्या जशा निवडल्या रजा आहेत किंवा अमुक आहेत तमुक आहेत, ज्या कारणामुळे ते कारण नमूद करून पाठवून द्या. हा, ते कारण म्हणजे आम्हाला जर लक्षात येईल बाबा, आणि समिती एवढी म्हणते याचं का नाही आलं, जो काम करतो कर्मचारी वर्ग तो त्यांचा बोजा आपल्यावर पडत असतो. त्याच्यामुळे तुम्ही क्लिअर करूच नका. आणि वारंवार रजा असेल तर समिती पण आतापर्यंत का नाही ऍक्शन घेतली, तुम्ही विचारते, ऑडिटमध्ये ऑडिटर विचारतात, आतापर्यंत का नाही ऍक्शन घेतली. आयुक्तांचे स्पष्ट अभिप्राय असाधारण रजा आहेत वारंवार ते समिती पण त्याच्यावर तुम्ही अजूनपर्यंत ऍक्शनच नाही घेतली. म्हणजे आश्चर्य व्यक्त करतात. एवढे म्हणजे 1-1 वर्ष आहेत, 6-6 महिने रजा आहेत, तुम्ही म्हणजे मंजूरच कशी केली, किंवा ते त्याला हजर घेतलं ह्या करा. आणि हे जे प्रस्ताव आता लिपिक वर्ग आहेत ते तयार करतील, आपले अधीक्षक वर्ग आहेत त्यांनी तपासून घ्या वेळोवेळी, आणि नुसती त्यांनी आणलं आणि आम्ही सही केली असं नका करू. तुम्हाला पण माहिती माहिती व्हायला पाहिजे. तर काही गोष्टी इथे आले तर ते पण माहिती पाहिजे बाबा असं असं. तर त्या अधिकारी वर्गाने पण त्याच्यात शंका काढा, ही माहिती अशी नाही आहे ती चुकीची. भरपूर मोठं प्रकरण घेत आहे. तर आम्ही कोविडमध्ये सगळी प्रकरणं रिजेक्ट केली होती. आयुक्तांच्या सहीने एक सर्क्युलर होतं आणि सगळे प्रस्ताव मी परत पाठवले, पण आता नंतर ते प्रस्ताव यायला लागले. बरोबर आहे, प्रस्ताव येत असताना त्याच्यामध्ये पण बघा, तुम्ही ठरवायचं आहे की आपलं रुग्णालय, क्लिनिक असू द्या, नागरी आरोग्य केंद्र असू द्या, ते चालू राहील व्यवस्थित. काय होतंय की तुम्ही त्यांनाची रजा देण्यासाठी शिफारस करताय आणि दुसऱ्या दिवशी लगेच आम्हाला सांगता आमच्या 2 स्टाफ नर्स होत्या, त्या गेल्या, 2 ENM होत्या, बालसंगोपन बजाव केला, आम्हाला मॅन पॉवर नाही. तुमच्या सहयोगाशिवाय, तुमच्या याच्याशिवाय आम्ही इथे बसून काही करू शकणार नाही. काही लोकांना असं वाटत आहे प्रशासनात एवढं मॅन पॉवर आहे, त्यांचं त्यांनी प्रस्ताव करावे, अजिबात होणार नाही. प्रस्ताव हे तुमच्याकडून परिपूर्ण आल्याशिवाय आम्ही असे फुल सिस्टम चालू करतो. तुमचे प्रस्ताव इनवर्ड होताना ते पहिले आम्ही तपासून घेणार, त्याच्या जर सर्व राखाने भरलेले असतील, सर्व जर इन्फॉर्मेशन असेल, त्याच्यावर सर्व पेपर असतील, सर्टिफिकेट असतील, तरच सबमिट करून घेणार, अदरवाईज सबमिट पण करून घेणार नाही. कारण आयुक्तांचं स्ट्रिक्टली हे आहे की आचारसंहितेच्या अगोदर जे प्रलंबित आश्वासित प्रगती योजना आहेत किंवा पदोन्नतीचा आमच्या लेवल आम्ही करतोय, पण जे काही लागणारे मटेरियल ते तुमच्याकडून आम्हाला प्रोव्हाइड केलं पाहिजे. बरोबर आहे, त्याच्याशिवाय होणार नाही. आम्ही नुसतं इथं बसून प्रयत्न करूनही काही होणार नाही. तर आमचा असा प्रयत्न आहे की जे प्रशासकीय कॅडरमधले किंवा लेखावाले असतील, इंजिनिअरिंगवाले बरेच सगळे लाभ देऊन झालेले आहेत, पण आपल्याही कॅडरला, आपल्या प्रशासकीय कॅडरला देखील परिपूर्ण म्हणजे पदोन्नतीचा असो किंवा आश्वासितचा, ज्यांना पदोन्नतीचा आहे ते सगळे आमच्या अंतिम टप्प्यात आहेत. सगळ्या प्रकारच्या पदोन्नती म्हणजे शिपाई टू क्लर्क, क्लर्क टू सिनियर, सिनियर टू OS, OS टू प्रशासकीय, प्रशासकीय टू EMC, उपायुक्त संवर्गामध्ये, प्रशासकीय संवर्गामध्ये आपल्याला खाली माणसं नाहीयेत. पुढच्या 2 वर्षात आपल्याकडे आपला उपायुक्त देखील नसणार आहे, सहाय्यक आयुक्त देखील नसणार आहे. आपण परत प्रतिनियुक्तीच्या अधिपत्याखालीच काम करावं लागणार. याची कारण अशी हे जर वेळोवेळी घडलं असतं तर ही परिस्थिती आली नसती. बरोबर आहे. तर आता आपल्या हातात आहे, आपण ते, आणि परत आपल्याला इलेक्शनला जायचं. ओके, धन्यवाद. पदोन्नतीचा आता आपल्या इलेक्शनच्या आधी आटपून जाईल. आश्वासित जेवढं होईल आपण पूर्ण करायचा प्रयत्न करू.
आणि सगळ्यांना लाभ लागू व्हावा अशी अपेक्षा आहे. पदोन्नती आता आपलंच कॅडर बहुतेक राहिलेलं आहे. प्रशासकीय कॅडर. हा, पण होईल ते. एक तर साहेब फेवरेबल आहेत त्याला. वेळ मिळाला तर आपल्या सामाजिक वरती आहेत त्या पटापट होऊ शकतात आणि त्याच्यानंतर उरलेले जे आहेत कॅडर दोन ते पण संपवायचे आणि त्याच्यानंतर जे मग राहतील मॅडम ट्रेनिंग संपवलेलं नाही. काही क्रिटिकल केसेस आहेत त्याच प्रकरणी काही पेंडिंग तर ते तुझ्याकडं नंतर अपेक्षा जास्त आहे. होऊ दे. बाकी तुम्ही म्हणजे मी काही असा वक्ता वगैरे नाही तरी पण तुम्ही शांतचित्ताने माझा ऐकून घेतलं, काही तक्रार नाही केली त्याबद्दल आपले सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि आजचं प्रशिक्षण कार्यक्रम संपला असं मी घोषित करतो. तुम्हाला काही अडचणी असतील ना कधीही या. आम्ही रात्री किमान 9 वाजेपर्यंत असतो. किमान 9 वाजेपर्यंत असतो. 8 रात्र आहेच आहे. कधी या, आमच्याकडून सहकार्य मिळेल. कसली अडचण असू द्या तुम्ही काय निसंकोचपणे आमच्याकडे या. बदली सोडून